म्हणजे माणसानं रस्त्यावर उभं राहायचं नाही, बाईनं कुठं हागायचं. जय बाई बाई झाली मग काय झालं. 2840 लोकांची यादी होती माझ्याजवळ. एका घरात 5 माणसं असू 6 माणसं असू, शौचालय बांधलं याच्यावर टीक नव्हतं करीत मी. त्या घरातला एक एक माणूस जातो का तेव्हा टीक करीत होतो पूर्ण याला, नाही तर नाही. आमची एक बाई होती पाटलाची, लय आघो बाई. ती एक दिवस सकाळी निघाली, मी तिच्या मागच. सोपं काम नाही ते. बरं ती बाई लय आघो होती. ती पुढं मी माग गावानं पाहिलं. गावाला हे वाटलं का आज याची जिरती. हा ना, इतके लोक पाहायला आले आम्हाला तिकडे. 200-250 काहीतरी होईल म्हणून. गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर ती बाई उभा, मी उभा. लोक आमच्यापासून लांब 250 भर लोक. त्या बाईचा जीव काती यायला लागला ना मोठा. आता लोकांना हे वाटलं काहीतरी आज इथं होईन, पण तिथे काही झालंच नाही. कारण मला काही करावंच नाही लागलं ना. ती बाई संडासला बसलीच नाही. त्याचं कारण असं, 250 लोक पाहायला आल्यावरती बसन कशी काय ती. तिनं पाणी फेकून दिलं, डबडन निघाली. मला शिव्या द्यायला लागली ती बाई. नंतर म्हणे, मेला तुला काही लाज वाटते का? मी पोलीस स्टेशनला जाईन, तू ही कंप्लेंट करेन. म्हणलं माझ्या गाडीत चाल ना, चाल. पियाला सांगन, कोर्टात सांगन का हो ही बाई संडासला गेली, मी तिथं होतो, मी तिथं उभा होतो. मी काय गुन्हा केला? आणि असं कोणता कायदा आहे झालं? बाई झाली म्हणून काय झालं? म्हणजे माणसानं रस्त्यावर उभं राहायचं नाही, बाईनं कुठं हागायचं. जय बाई बाई झाली मग काय झालं? ही कोणती रीत आहे? पण ते सरपंचात एवढी धमक पाहिजे, तो जाऊन गेला पाहिजे, उभं राहिलं पाहिजे.